काळमवाडी सांगली जिल्ह्यातील वाळवा तालुक्यात असणारे एक निसर्गरम्य परिसरात वसलेले हे स्वयंपूर्ण गाव आणि याच गावामधील श्री काळम्मा देवी म्हणजेच काळूबाईचे एक ऐतिहासिक मंदिर आणि या मंदिरामुळेच या गावचे नाव काळमवाडी असे पडलेले आहे। मंडळी, याच काळूबाईच्या मंदिरातील एक ऐतिहासिक क्षण आज आपण अनुभवणार आहोत, कारण आज या श्री काळम्मा देवीच्या मंगलमयी मूर्तीची प्राणप्रतिष्ठापनेचा कार्यक्रम याची देही याची डोळा आपण अनुभवणार आहोत। हा सुवर्ण क्षण कदाचित आपल्या आयुष्यात पुन्हा येणार नाही, म्हणूनच मी पुण्यावरून हा कार्यक्रम पाहण्यासाठी आलो आणि माझ्या कॅमेऱ्यातून हा अभूतपूर्व सोहळा मी आपणास दाखवण्याचा एक प्रामाणिक प्रयत्न करणार आहे आणि हा व्हिडिओ बनवताना माझी काही चूक झाली असेल तर कृपया माफी असावी। मंडळी, व्हिडिओच्या सुरुवातीलाच या नवसाला पावणाऱ्या श्री काळम्मा देवीचा इतिहास आपण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। श्री क्षेत्र काळमवाडी येथील काळम्मा देवी म्हणजेच काळूबाई हे नवसाला पावणारे एक स्वयंभू व जागृत देवस्थान आहे असे म्हटले जाते। काळम्मा देवीचा इतिहास हा प्राचीन आहे। काळम्मा देवी मंदिरासमोरील टेकावरील वाड्यातील सावंत घराण्यातील बाबाजी संतू राघू नावाचा एक भक्त काळूबाई देवीच्या दर्शनासाठी उदगीर येथे चालत वारीला जात असे। कालांतराने वयोमानानुसार त्यांना वारी करणे जमेना झाले, तेव्हा श्री काळूबाई देवीने त्या भक्तास स्वतः दृष्टांत देऊन सांगितले की मी तुझ्या भक्तीसाठी तुझ्या गावी येत आहे। एक वनगाय चरत चरत उदगिरी डोंगरावरून काळमवाडी येथे आली। तिच्या खुरामध्ये अडकून एक खडा आला। गायीने पाय झाडल्यावर तो जिथे पडला तिथे तळ्याच्या काठी चिंचेच्या झाडाखाली स्वयंभू मूर्ती प्रकट झाली अशी आख्यायिका सांगितली जाते। मंडळी, रविवार दिनांक 11 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 9 वाजता श्री काळम्मा देवीच्या नवीन मुखवटा मूर्तीचे काळमवाडी नगरीत धनगरी ढोलांच्या गजरात आगमन झाले। त्यानंतर सकाळी 11 वाजता श्री काळम्मा देवीच्या नवीन मुखवटा मूर्तीचे श्री आनंदराव यशवंत सावंत कारभारीवाडा यांच्या घरी देवघरात श्रींचा धान्य निवास म्हणजेच मूर्तीला धान्यामध्ये ठेवण्यात आले। मंगळवार दिनांक 13 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 7:30 वाजता श्री भैरवनाथ देवस्थान नेरले व श्री विठ्ठल बिरदेव मंदिर नेरले म्हणजेच बनातून पालखींचे आगमन झाले। सकाळी 8 वाजता श्रींच्या नवीन मुखवटा मूर्तीचे श्री काळम्मा देवीच्या पालखीसह धनगरी ढोलांच्या गजरात व पायघड्यांवरून मुख्य मंदिरामध्ये प्रस्थान झाले। श्रींच्या नवीन मूर्तीच्या स्वागतासाठी मंदिराची स्वागत कमान आकर्षक फुलमाळांनी सजवण्यात आली होती। मंदिरात आधीपासूनच भक्तांची गर्दी दिसत होती। इकडे देवीच्या स्वागतासाठी सनई वादन देखील सुरू होते। हा सर्व कार्यक्रम आपल्या चॅनलवरती लाईव्ह करण्याचे काम देखील चालू होते। तोपर्यंत श्रींच्या नवीन मूर्तीचे आगमन मंदिर परिसरात झाले आणि विधीस प्रारंभही झाला।
मूर्ती प्राणप्रतिष्ठेचा विधी तसा 1 ते 2 तास चालला। विधीनंतर नवीन मूर्तीस मंदिराची प्रदक्षिणा करण्यासाठी बाहेर घेण्यात आली। नाही थांबली होती 8:30ला जाणार। परिसरातील सर्व देवांची भेट घेऊन नवीन मूर्तीचा मंदिरात प्रवेश झाला। त्यानंतर होम हवनाची तयारी सुरू झाली। तोपर्यंत मी इकडे तलावाशेजारी चालू असणाऱ्या जवळजवळ 10 ते 20 हजार भक्तांच्या महाप्रसादाची तयारी करत असणाऱ्या स्वयंसेवक महिला व पुरुष यांच्याकडे आलो। खरंच किती उत्साहाने सर्वच गावकरी एकत्र येऊन एक एक काम पार पाडत होते। मंडळी, या गावचे हेच वैशिष्ट्य अख्ख्या पंचकृषीत आहे की ग्रामदैवत श्री काळम्मा देवीच्या कोणत्याही कार्यक्रमात गावातील सर्व भावबंधकी, सर्व पक्षांचे राजकीय पुढारी व कार्यकर्ते एकत्रित येऊन गावच्या एकीचे प्रदर्शन करतात आणि यामुळेच या गावचे गावपण देखील टिकून आहे।
या मूर्ती प्रतिष्ठापनेच्या कार्यक्रमाचे लाईव्ह तर चालूच होते, पण त्याऐवजी LED स्क्रीन देखील लावली होती. गुडघ्यावर बसला तुम्हाला जमत असेल तर ती बादली मागं सरको, मागं टाकली त्यांना मागं सर गर्दी करू नका, सगळ्यांना महाप्रसाद मिळणार आहे. वाढत्याने जेवण वाढताना शिस्तीत वाढा.